उत्तर देण्याचा असून देखील सुद्धा आपल्या प्रश्नाला उत्तर मिळालं नाही, म्हणून हा प्रश्न राखून ठेवण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6831. सन्माननीय सभापती महोदय, छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांनी जो शब्द वापरला तो एकदम खरा आहे. तो छापल्यासारखाच आहे आणि उत्तर सुद्धा छापल्यासारखंच आहे. सभापती महोदय, उत्तरामध्ये त्यांनी दिलंय अंशतः खरं आहे, मग अंशतः खोटं काय आहे? सभापती महोदय, मी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराच्या शेवटी पुनर्विकासाचे काम अद्याप सुरू झालेले नाही, निर्देश दिले होते, म्हाडास कळवले आहे. त्यानंतर शेवटचं तर फार मजेशीर आहे, बंद पत्र इत्यादी आवश्यक कारवाई म्हाडाने त्याचे स्तरावर करावी असे निर्देश दिले. पण खोटं काय सभापती महोदय? सभापती महोदय, मला आश्चर्य वाटतं, ऑक्टोबर 2022 मधली गोष्ट मी फक्त तारखा सभागृहाला वाचून दाखवतो सभापती महोदय. ऑक्टोबर 2015 मध्ये सोसायटीच्या पुनर्विकासाचा करार झाला. जून 2000 मध्ये बिल्डिंग पाडण्यात आला. आयओडी दिनांक 17 नोव्हेंबर 2017 देण्यात आला. 23 डिसेंबर 2020 ला कमेन्समेंट सर्टिफिकेट प्राप्त झाले. आणि सभापती महोदय, आश्चर्य बघा, 15 ला करार झाल्यानंतर त्याचं भूमिपूजन झालं 2020. आज 8 मार्च 2026 सभापती महोदय, कुटुंब रस्त्यावर आहेत. 9 भाडंही नाही मिळालं. 9 मार्च अजून 24 तास. सभापती महोदय, आश्चर्य असं आहे की विकासक सध्या 55 एकर क्षेत्रफळाच्या लेआउटमध्ये राहणाऱ्या संपूर्ण समतानगरच्या रहिवाशांना 7.5 एकर जागेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. हिम्मत कशी करतो सभापती महोदय? त्याहीपेक्षा वाईट सभापती महोदय, या घटनेचं असं आहे की हा विकासक 45 मजल्यांच्या 2 लक्झरी टॉवर्सची जाहिरात करतो. काय हिम्मत आहे सभापती महोदय? आणि कोण म्हाडाचे अधिकारी येते? इतके वर्ष झाले अशा प्रकारची जर घटना या प्रकारच्या विकासकांच्या संबंधात होणार असेल तरी गंभीर बाब आहे. आणि सभापती महोदय, 1-2 नाही सभापती महोदय, जवळपास 250 कुटुंब या विषयासाठी रस्त्यावर आहेत. प्रश्न विचारा. अत्यंत संवेदनशील असा हा विषय आहे सभापती महोदय. या विषयाच्या संबंधामध्ये एक मीटिंग माननीय मंत्री महोदयांनी घेतली. ही मीटिंग घेतल्यानंतर आज 7 महिने उलटून गेले सभापती महोदय. राज्यमंत्र्यांनी म्हाडाच्या लोकांची बैठक घेतली, विकासकांच्या सोबत बैठक घेतली सभापती महोदय, पण 7 महिने झाले हे असंवेदनशील प्रशासन ठप्प आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मराठी माणसाला मराठीच ठिकाणी जागा द्यायचा विचार करताय. मग माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की असे कोण धारीतले शुक्राचार्य आहे, कोण अधिकारी आहेत की जे अधिकारी अशा प्रकारचा व्यवहार करताय? सभापती महोदय, या विकासकांना टर्मिनेट करून, कारण ऑलरेडीच त्या लोकांनी त्यांना टर्मिनेट केलाय. सभापती महोदय, त्यांना तीच जागा किती तारखेपर्यंत मिळतील तोपर्यंत त्यांची परमिशन्स थांबवता येईल का? आणि सगळ्यात महत्वाचं, 2015 ते 2026 एवढा कालावधी ज्या अधिकाऱ्यांमुळे गेला त्याच्यावर चौकशी बसून कुठली कारवाई करण्यात येईल? माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या संदर्भामध्ये समतानगर प्रकल्पातल्या सर्व जे काही भाडेकऱ्यांना भाडं देय होतं त्या भाडं मार्च 2026 पर्यंतचं भाडं सन्मान्य सभापती महोदय या ठिकाणी अदा करण्यात आलेलं आहे. समतानगर वसाहतीतील मध्यम उत्पन्न गटाच्या एकूण 35 इमारतींपैकी 22 इमारतींच्या गृहनिर्माण संस्थांतील 12 इमारतींच्या संस्थांनी 5/2 रोजी विशेष सभेमध्ये विकासक SD कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड यांचे विकासक म्हणून नियुक्ती रद्द करण्यात येत असल्याबाबतचा ठराव या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय पारित केलेला आहे. आणि या सन्मान्य अध्यक्ष महोदय, यांनी जरी तो ठराव पारित केला असला तरी माननीय राज्यमंत्री महोदयांनी जेव्हा बैठक घेतली त्या बैठकीनंतर सन्मान्य राज्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार भाडं MIG टेनंटचं मार्च 2026 पर्यंत सन्मान्य अध्यक्ष महाराज पूर्ण देण्यात आलेलं आहे. आणि
नाही, सन्माननीय अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, जी माहिती सन्माननीय महोदय अध्यक्ष महोदय विभागाकडे आहे ती मी आपल्याला सांगतोय. त्यांच्याकडे काय अधिक माहिती असते तर ती द्यावी त्यांनी, आम्ही तपासून घेऊ. आणि सदर विकासकांनी एप्रिल 2026 पासून या प्रकल्पाचं काम पुन्हा सुरू करण्यासंदर्भातलं लेखी कमिटमेंट, लेखी अश्युरन्स विभागाला दिलेला आहे. सभापती महोदय, बसून बोलू नका. सभापती महोदय, सभापती महोदय, आपला आभारी आहे की म्हाडा संबंधामध्ये याच्या पहिला प्रश्न सुद्धा त्याच धर्तीचा होता, आता सुद्धा त्याच धर्तीचा आहे. एक पळवाट अधिकारी आणखीन दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की मंत्री महोदय त्यांना का पाठीशी घालतात मला माहित नाही. म्हणजे जवळजवळ 11 वर्ष या अशा पद्धतीने त्या गृहनिर्माण सोसायटीचे हे होत नाही आणि शेवटी त्यांना दुर्दैवाने निर्णय घ्यावा लागता की विकासक बदललाचा. आणि याचं समर्थन सरकार आणि अधिकारी असं करतात का 2026 पर्यंतचं भाडं दिलं. काय मेहरबानी केली? मेहरबानी काय केली? तुम्ही लोकांना रस्त्यावर टाकून कुठे लोक राहतात त्या सगळ्या गोष्टी आणि त्याला पाठीशी घालण्याचं काय कारण आहे? आणि म्हणून हे इतकं गंभीर सगळ्याच ह्या सगळा याचा हा झाला समतानगरचा हा प्रश्न झाला. हा संपूर्ण मुंबईमध्ये अशा प्रकारचा म्हाडाचं कारभार असा भोंगळ सगळा आहे. आणि याच्या जबाबदार जे आहेत ते अधिकारी, विकासक यांचा एक कनायवन्स, त्यांची एक रॅकेट बनलेली आहे. आणि आपल्याही लक्षात येते, तुम्हालाही तुमच्या काही अडचणी आहेत या आम्हालाही कळतंय, पण नसतील तर मग त्यांच्यावर कारवाई करा ना. आमचं म्हणणं तेच आहे की त्या विकासकाला पाठीशी घालणारे जे अधिकारी असतील, फक्त भाडं दिलं म्हणून त्याच्यातनं त्यांना सूट नाही मिळत किंवा पळता येत नाही त्यांना, असं नाही होत तसं. आणि म्हणून जसं भारतीय यांनी प्रश्न विचारला किंवा आम्ही सगळेच त्या विषयावर आग्रही आहोत, अधिकारी आणि विकासक म्हणजे तो बिल्डर यांच्याशिवाय हे होणार नाही. आणि हे सर्रास चाललंय. मुंबई, पुणे महत्वाची शहरं आहेत तिथे तर असं सर्रास चाललंय. आणि म्हणून त्या अधिकाऱ्यांना, जे जबाबदार अधिकारी आहेत ज्यांच्या सह्याने हे सगळं काम होतं, त्यांच्यावर कारवाई करणार का अगदी मुख्य अधिकाऱ्यासहित? मंत्री महोदय. सन्माननीय सभापती महोदय, या विकासकाने 360 सदनिकाधारकांपैकी निष्कासित केलेल्या 660 सदनिकांपैकी निष्कासित केलेल्या 318 पैकी 310 सदनिकांचं भाडं सन्माननीय अध्यक्ष महोदय मार्च 2026 पर्यंत म्हणजे 8 सदनिकाधारकांचं भाडं फक्त या ठिकाणी प्रलंबित आहे. ते सुद्धा अदा करण्याचे. मंत्री महोदय आपण बोला, जरा बसून बोलू नका, बसा जरा, बोला आपण. सन्माननीय सभापती महोदय, एक मिनिट माझा ऐका ना. सन्माननीय सभापती महोदय, आपण रेकॉर्ड काढून बघा. मगाशी म्हणले रस्त्यावर आहेत, त्याला राहायला जागा नाही, त्यांना भाडे मिळत नाही. आता भाडे मी सांगितलं 318 पैकी 310 लोकांचं दिलंय, 8 लोकांचं राहिलंय, ते सुद्धा देण्याचे आजच्या आज आदेश देतील. 1 एप्रिल 2026 पासूनचा प्लॅन या ठिकाणी म्हाडाला त्यांनी रिटर्न सबमिट केलेला आहे, बारचार्टसह सबमिट केलेला आहे. आणि 1 एप्रिल 2026 पासून ते काम गतीनं सुरू करण्याबाबतीतलं त्यानं या ठिकाणी कमिटमेंट, लेखी अश्युरन्स म्हाडाला दिलेले मान्य राज्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर. त्यामुळं हा प्रकल्प निश्चितपणे आपल्याला गतीनं पुढे न्यायचा आहे. दरवर्षीचं आगाऊ भाडं हे इथून पुढे त्यानं दिलं पाहिजे, अशा पद्धतीचे आदेश सुद्धा त्या विकासकाला आज दिले जातील. सभापती महोदय, भाई एक मिनिट, परब साहेब एक मिनिट माझं. सभापती महोदय, या ठिकाणी अत्यंत महत्वाचा माझ्या इथला मागाठाण्यातला समतानगरचा विषय आहे. आता समतानगर आणि कांदिवली पूर्वचा हो तेवढाच आहे. मी तिथलाच ऍक्च्युली बोलतो. हो, त्याची चौकशी अजून नाही झाली. सभापती महोदय, मीच मागणी केली होती परब साहेब. सभापती महोदय, हा SD कॉर्पोरेशनचा जो प्रकल्प आहे ते समतानगरला 2 प्रकारचा, एका ठिकाणी डेव्हलपमेंट झाले, सर्व अनावरच्या बिल्डिंगमध्ये राहायला गेलेत
आणि बाकीच्या लोकांचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी बाकी आहे. या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो, जे श्रीकांत भारती यांनी सांगितलं, तुमच्या सरकारला, म्हाडाच्या यंत्रणेला ते धूप घालत नाहीत ते बिल्डर. आता SD कॉर्पोरेशन पण नाही आहे, त्यांनी शापूरजी पालनजी बरोबर त्या ठिकाणी त्यांना तो प्रकल्प दिला आहे, जॉईंट व्हेंचर केलेला आहे. सरोवा नावाची बिल्डिंग आहे, तिकडे मंत्री महोदय पियुष गोयल साहेबांनी सांगितल्यावर, पण दुसऱ्याच प्रश्नावर स्पेसिफिक प्रश्न विचारा. नाही स्पेसिफिक साहेब, हा महत्वाचा प्रश्न आहे, माझा तिथला आहे, मी राहतो तिथला प्रश्न आहे. आणि मी याच्या 4 बैठका घेतल्यात. मी गेल्याच आठवड्यात व्हीपीन सोबत बैठक घेतली. व्हीपीने आदेश दिले होते आणि पियुष गोयल साहेबांनी त्यांना दट्ट्या दिला म्हणून त्या ठिकाणी 19 कोटी दिले. 116 कोटी कॉर्पस यायचा होता, तोही दिलेला नाही. तेही तुमचे आदेश त्या ठिकाणी धाब्यावर बसवलेत. या ठिकाणी आमची स्पेसिफिक मागणी आहे. अनेक इरेग्युलॅरिटी या ठिकाणी या प्रकल्पामध्ये आहेत. परब साहेब, ती लोक स्वयं पुनर्विकासासाठी सुद्धा पुढे आलेली आहेत. तथापि म्हाडाचे अधिकारी सांगतात हा एकत्रित लेआउट आहे, तशा प्रकारे स्वयं पुनर्विकासाला जाता येणार नाही. म्हणजे तू पोट पण भरू नको आणि भीक पण मागू नको, कुठली पद्धत आहे सभापती महोदय? त्याच्यामुळे एका विकासकाला पाठीशी घालण्यासाठी सगळी यंत्रणा कामी लागली. आणि म्हणून माझी विनंती आहे की त्या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी विकासकावर कारवाई व्हावी. ॲग्रीमेंट रद्द त्या ठिकाणी झालेलं आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी. आणि उर्वरित लोकांना किती निश्चित कालावधीमध्ये घरं देण्याबाबतीत आपली त्या ठिकाणी योजना आहे किंवा काय करणार आहात? मंत्री महोदय, सन्माननीय सभापती महोदय, मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे 1 एप्रिल 2026 पासूनचा बार चार्ट आणि प्लॅन हा म्हाडाकडे त्या विकासकांनी सादर केलेला आहे. त्याप्रमाणे पहिल्या ऐका ना, आता 1 एप्रिल 2026 सुरू होत आहे आता पुढच्या महिन्यात. आता त्याप्रमाणे जर दर पिरियडिकल 3 महिन्यांनी या प्रकल्पाचा रिव्ह्यू घेतला जाईल. जो बारचार्ट दिलाय त्या बारचार्ट प्रमाणे जर कामाची गती नसेल तर निश्चितपणाने या विकासकावर सुद्धा कारवाई केली जाईल. सचिन आहे. सभापती महोदय, अनिल परब बोला. सभापती महोदय, एवढा महत्वाचा काय चाललंय? गिरीश महाजन, गिरीश महाजनना पहिली समज द्या. डायरेक्ट लग्नावरून आलेत आणि इथे. सभापती महोदय, श्रीकांत भारती यांनी अतिशय महत्वाच्या प्रश्नाला आज इथे वाचा फोडलेली आहे. माननीय पंतप्रधानांनी काय सांगितलंय की 2023 पर्यंत प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. मुख्यमंत्री काय म्हणतायत की प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. अरे ज्यांचं स्वतःचं घर आहे ते घरात बाहेर आहेत त्याला घर मिळत नाहीये, बाहेरच्याला तर काय मिळणार आहे? आणि हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प आम्हाला चांगला माहिती आहे. आणि या प्रकल्पाचं म्हणजे सगळ्यांना टेकन फॉर ग्रांटेड घेतलेलं आहे, कोणाला कोण विचारतच नाहीये. जा तुम्हाला जिथे जायचंय तिकडे जा, आम्ही काय करू ते खरं. आता इथे मंत्री महोदय सांगतायत की प्रकल्प रद्द करण्याचा ठराव म्हणजे विकासक रद्द करण्याचा ठराव मान्य झालेला आहे. आणि आता सांगतायत की भाडं देणार आहे. हे भाडं देणार कोण? म्हाडा देणार आहे भाडं? तुम्ही सांगा, म्हाडा देणार आहे भाडं? त्या लोकांना जे तुम्ही सांगताय की 8 लोकांचा फक्त भाड्याचा प्रश्न आहे, या लोकांना 6-6 महिने भाडं मिळत नाही. हे गरीब लोक आहेत, मध्यमवर्गीय लोक आहेत, हे भाड्याने दुसरीकडे राहतात. 2 महिन्याचं भाडं ठकलं की त्या लोकांना घरातनं बाहेर काढायची नोटीस येते. असे लोक तडफडतायत तिकडे गेले कित्येक वर्ष. आणि ह्या लोकांना अतिशय यांचं आयुष्याची मजाक झालेली आहे. आणि आम्ही नाही ओरडत, आज सत्ताधारी पक्ष ओरडतोय. झारीत शुक्राचार्य कोण बसले त्यांचे डोळे फोडले पाहिजेत, जे झारीत बसले शुक्राचार्य त्यांचे. आणि कोण प्रकल्प करायला देत नाहीये? प्रवीण दरेकर तिथे पाठीमागे, तुम्ही त्यांना कॅबिनेटचा दर्जा देऊन त्यांना स्वयं पुनर्विकासाच्या बाबतीतलं एक सरकारचं धोरण दिलेलं आहे. ते बाजूला राहतात, त्यांच्या बाजूचा स्वतःचा प्रोजेक्ट जर ते करू शकले नाहीत तर ते काय महाराष्ट्रात जाऊन सांगणार आहे की आम्ही महाराष्ट्रात एवढे प्रोजेक्ट करतो म्हणून? जे लोक जात आहेत त्यांना द्या, काहीतरी ह्याच्यामध्ये दिशा ठरवा. आज तिकडच्या लोकांना भाडं नाहीये. काही घरं बांधली, ही घरं कशी बांधली, काय झाली त्याच्यात भानगडी, किती वर्ष लागली याच्यात मी जात नाहीये. परंतु जे उरलेले लोक आहेत यांच्या बाबतीमध्ये आज गेले कित्येक वर्ष हा विषय चालू आहे. आणि याच्या बाबतीतला ठोस निर्णय शासन कधी घेणार आहे? उत्तर तर आम्ही वाचलंय, उत्तरात आम्हाला माहिती आहे मंत्री महोदयांना ह्याची पूर्ण कल्पना नाहीये, पूर्ण ब्रीफिंग यांना झालेलं नाही असं माझं स्वतःचं मत आहे. त्याच्यामुळे याच्या संदर्भामध्ये कित्येक वेळा बैठका झाल्या, राज्यमंत्र्यांच्या बैठका झाल्या, निर्देश दिले गेले, मंत्र्यांनी निर्देश दिले, म्हाडाच्या अध्यक्षांनी निर्देश दिले, कोण जुमानतच नाहीये. आणि जर असा जो कोण बेलगाम झालेला असेल तर त्याला लगाम घालण्यासाठी आपण काय कारवाई करणार? त्याच्यावरती तुम्ही विकासक रद्द केला, मान्य विकासक रद्द केला तर दुसरा कोण विकासक?
तुम्ही सीएनडी मध्ये आणणारा का प्रोजेक्ट? आज तुम्ही सगळे प्रोजेक्ट म्हाडाच्या सीएनडी मध्ये द्यायला सुरुवात केलाय. काहीतरी ठोस आश्वासन द्या ना आम्हाला की आम्ही हे करतोय म्हणून आणि या लोकांना इतक्या दिवसात घरं मिळतील म्हणून. काहीतरी अपेक्षा आहे. करू, बघू, सांगू, विचारात महोदय. घेऊ, 3 महिन्यानंतर बघू काय चाललंय. ठोस निर्णय पाहिजे, नाहीतर हा प्रश्न राखून ठेवा पुन्हा एकदा. एक मिनिट मंत्री महोदय, लास्ट एक ऍडिशन करा सर. फक्त ऍडिशन आहे तुमच्या त्याला विषयावर. जोडतायत. फक्त ऍडिशन आहे. तुमच्या सभापती प्रश्नावर. महोदय, माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की 1 एप्रिल पासून तो करणार. एक तर हे आश्चर्यच आहे की याच्या अगोदर त्यांनी 10 वेळा कमिटमेंट केलाय, ते केले आणि त्याची हिस्ट्री पाहिली पाहिजे. तुम्ही त्याच्यावर कसा विश्वास ठेवू शकता? ज्यांनी याच्या अगोदर 10 वेळा विषय सांगितले, तुम्ही निर्देश देऊन सांगितले, त्यांनी ऐकलं नाही, असा कसा विश्वास ठेवणार? तरी पण सभापती महोदय, विचारा. 2026चा तो प्लॅन सांगतोय, हे सुद्धा करारानुसार नाहीये. म्हणजे गोष्ट करारानुसार नाही, ते तुम्ही ऍक्सेप्ट कसं करता? मंत्री महोदय, सन्मान्य सभापती महोदय, थोडंसं मला देखील वेळ द्या आता उत्तर द्यायला. सन्मान्य सदस्यांनी पोटतिडकीने प्रश्न मांडले, ते मांडताना सगळा रोष जसा काही गृहनिर्माण विभागच ह्याला जबाबदार आहे. आणि या ऐका आता तुम्ही बोलला असताना मी मध्ये बोललो का? बोला. तुम्ही सगळे बोलत होता, मी शांतपणे ऐकत होतो. म्हणजे फक्त भाडेकऱ्यांचं ह्यांचं सगळ्यांचा कळवळा सन्मान्य सदस्यांना नाही, सरकारला नाही असं नाही का अध्यक्ष महोदय? आम्हाला सुद्धा आहे ना. आणि ब्रीफिंग नाही म्हणता तुम्ही. ही आकडेवारी माझ्याजवळ आहे. तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा, कुठली आकडेवारी विचारा, मी आकडेवारी द्यायला तयार आहे. ठीक आहे, सन्मान्य सभापतींच्या निर्देशाच्यावर बोलायचं नाही. त्यांनी एक प्रश्न राखून ठेवला, त्याची सुद्धा माहिती माझ्याकडे होती, पण ठीक आहे, तो आदेश आम्हाला मान्य आहे. सन्मान्य सभापती महोदय, मी परत सांगतो आहे की या संदर्भामध्ये 1 एप्रिल 2026 पासूनच्या प्लॅनचा बारचार्ट, टाइम लिमिट त्याला जी काय घालून दिलेली आहे, आणि या बाबतीत माननीय राज्यमंत्र्यांनी त्या बैठका 2 वेळा घेतल्या. त्या बैठका घेताना भाडेकरूंचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, म्हाडाचे अधिकारी, राज्यस्तरावर गृहनिर्माण मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी, या सगळ्यांच्या समोर बैठक होऊन मिनिट्स होऊन त्याच्यामध्ये हे ठरलेलं आहे. आता एवढं त्याला स्टॅट्युटरी बाइंडिंग असताना मी परत सांगतो सन्मान्य अध्यक्ष महाराज, जर ते फॉलो केलं नाही तर एप्रिल नंतर दर 3 महिन्यांनी, मी सांगतोय ना, दर 3 महिन्याने आम्ही त्याचा फॉलोअप घेऊ. मी स्वतः फॉलोअप घेईन. आणि जर त्याला डिले झाला तर निश्चितपणे त्याच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करू. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 सुनील शिंदे. मला वाटतं की मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला बारचार्ट प्रमाणे सांगितलंय. आता त्याच्यात पुढे गेलं पाहिजे. एका प्रश्नात आता करणार आहात. आज त्या आयुष्याचे माते झाले त्या भाडेकरूंच्या सभापती महोदय. नाही सभापती, त्यांनी प्रश्नाचं उत्तर आपल्या संपूर्ण दिलेलं आहे आणि त्यामुळे बारचार्ट प्रमाणे कारवाई करतो म्हणून सांगितलं. आता आपण घेतलेल्या निर्णयावरती हरकत कशी घेऊ शकतो? आपण पुढे गेलेलो आहोत. सुनील शिंदे, प्रश्न क्रमांक 3, 6564. 6564. पुढचा प्रश्न पुकारावा लागेल मग. प्रश्न क्रमांक 6564. ज्या राज्यमंत्र्याचा उल्लेख करतात ना, त्याच्यातलंच काही झालं नाही असं मला म्हणायचं आहे. त्या माननीय मंत्री महोदय संवेदनशील आहे. अहो, ज्याचा उल्लेख तुम्ही करताय त्यातलंच काही झालं नाहीये ना. आपल्याला काय म्हणायचंय का आपल्याला? आता तुम्ही सांगितलं त्यांचं ऐका, मी त्यांचं ऐकतो. तुम्ही खाली बसा, आपण खाली बसा, मी त्यांचं ऐकतोय. सभापती महोदय, परब साहेब, आम्हाला हे म्हणायचं आहे, सन्माननीय गृहनिर्माण मंत्री महोदय काय बोलले की आम्हाला कळव नाही का, आम्हाला कळवळा नाही का, गृहनिर्माण विभागाला जबाबदार. अहो, तुमच्या मंत्र्यांनी बैठक मला घेतली, वाटतं आता ते केराची टोपली 40 दाखवतात. मिनिटं झाली. राज्यमंत्र्यांनी Develop घेतली, करू नका. व्हीपीने तुम्हाला घेतली. काय expected तुमच्या आहे? आदेशांना मानत नाहीत ना ते सभापती महोदय. आपण मग त्या लोकांनी करायचं काय? मला एक सांगायचंय, घेतलेल्या निर्णयावरती आपण जर भाकीत करायला लागलो तर कसं चालेल? मंत्री महोदय सांग, बोला. सभापती महोदय, आपण या प्रकल्पाला
आता जो काही माननीय राज्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये म्हणजे सरकारने घेतलेल्या बैठकीमध्ये जो त्यानं अंतिम आपल्याला मुदत मागितलेली आहे त्याचा बारचार्ट दिलेला आहे. मी परत सांगतोय 3 महिन्यांनी त्याचा दर 3 महिन्यांनी आपण प्रोग्रेस बघू. ट्रॅक रेकॉर्ड जरी त्याचं चांगलं नसलं तरी आवश्यकता पडल्यास अरे ऐका ना, मी अधिवेशन संपल्या माननीय राज्यमंत्र्यांनी जशी बैठक घेतली तशी बैठक अधिवेशन संपल्यानंतर मी स्वतः घेतो. विकासकांचे प्रतिनिधी सदस्यांना बोलवतो, म्हाडाचे अधिकारी बोलवतो, भाडेकरूंचे प्रतिनिधी बोलवतो. जो बारचार्ट दिलेला आहे तो जर त्यानं फॉलो केला नाही तर सगळ्या समक्ष त्याला कडक शब्दामध्ये आम्ही समज देऊ. या बाबतीत तुझ्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल. ठीक आहे. सुनील शिंदे मंत्री महोदय विचारला प्रश्न. नाही बंद झाला, बंद झाला. परत पुकारतायत. विचारला, पुकारला, आता तुम्ही प्रश्न. सभापती महोदय, एक सुधारणा आहे त्याच्यामध्ये 10 व्यक्ती जखमी झाल्या असं लिहिलं